गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे, जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे आहे ते कष्टभंजन हनुमानाचं मंदिर. आज आपण याच्याबद्दल माहितीही जाणून घेऊयात. हे मंदिर खूप खास मानले जाते, कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहे. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री स्वरूपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे की पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान शनिदेवावर क्रोधित झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले. शनिदेवाला हे माहीत होते की हनुमान बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाही. त्यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आहे आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रूपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले जाते. तर आम्ही इकडे संध्याकाळी पोहोचलो होतो 4-4:30 वाजता. त्यानंतर आम्ही इथं ही रूम होती. हे रूमचे होते आपले 1000 रुपये होते. 1000 रुपये रूममध्ये स्वस्त होतं किंवा मोठा हॉलही होता. फ्रीमध्ये त्याच्यात तुम्ही राहू शकत होते आणि कॉमन बाथरूम तुम्हाला इथं वापरायला मिळेल. हे आहे व्हाईट हाऊस, म्हणजे याला व्हाईट हाऊस असं म्हटलं जातं, नाव दिलेलं आहे. हे इथं रेट लिहिलेले आहेत किंवा आरती वगैरे कधी होते या मंदिराचं हे सगळं इथं इन्फॉर्मेशन ही लिहिलेली आहे. तर संध्याकाळ झाली आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो. तर रात्रीचा देखावा बघा किती सुंदर असं वाटतंय ना. मी दोघं तुम्हाला दाखवेल, दिवसाचं पण आणि रात्रीचं पण मला रात्रीचं खूप आवडलं, कारण लाईटिंग असते आणि त्यामुळे सगळं तेजोमय दिसत होतं. आणि हनुमानची ही उंच मूर्ती जी आहे ती दुरूनच इथे चमकत होती ना. हे आहे व्हाईट हाऊस, पूर्ण व्हाईट कलरचं आहे, याला व्हाईट हाऊस असं म्हणतात. इथं राहण्याची सोय आहे आणि बाजूला पण आहे पूर्ण बिल्डिंग, इथं राहण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे आणि रिझनेबल रेट याचे हे आहेत. श्री हनुमान मंदिर हे सारंगपूर, गुजरात सारंगपूर येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे, जे स्वामीनारायण पंथाच्या वडताल गडीचे आहे. हे एकमेव स्वामीनारायण मंदिर आहे ज्यात पूजेची प्राथमिक देवता म्हणून स्वामीनारायण किंवा कृष्णाच्या मूर्ती नाही आहेत. तर या हनुमानाला कष्टभंजन असे म्हणून ओळखले जाते. हे मंदिर स्वामीनारायण संप्रदायातील अधिक प्रमुख आहे. सद्गुरू गोपालनंद स्वामींनी हनुमानाच्या मूर्तीची स्थापना केली होती. अशी नोंद जेव्हा सद्गुरू गोपालनंद स्वामींनी हनुमानाची प्रतिमा स्थापित केली तेव्हा त्यांनी त्यास लोखंडी काडीने स्पर्श केला आणि मग प्रतिमा जिवंत झाली. मग ह्या सगळी ही जी कथा आहे ना, ही तिथं मला मंदिरामध्ये ऐकायला मिळाली. पुजारींना जेव्हा मी विचारलं तर मी पूर्ण कथा तुम्हाला सांगते काय आहे ते. तुम्हाला ही जी गोल्डन कलरची मूर्ती दिसते आहे ही मंदिरातली नाही आहे. ही मूर्ती जी आहे ती 6 एप्रिल 2023 रोजी तत्कालीन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी 30,000 किलो वजनाच्या धातूपासून बनवलेल्या 54 फूट उंच असलेल्या ह्या पुतळ्याचे अनावरण केले. 7 किलोमीटर अंतरावरून सुद्धा ही मूर्ती आपल्याला दिसते. ही मूर्ती 11 कोटी म्हणजे 110 दशलक्ष खर्चून तयार करण्यात आलेली आहे. आणि इकडचं आजूबाजूचं वातावरण रात्री तर इतकं भारी वाटत होतं ना, इथं ह्या मूर्तीकडे बघून मस्त वाटत होतं. तर याला कष्टभंजन हनुमान इथं कसे आले याबद्दल कथा एक तिथं ब्राह्मणांनी मला सांगितली होती, ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे जे गाव होतं तर इथं दुष्काळ पडला होता. 3 वर्ष दुष्काळ पडला होता. वर्षा झालीच नव्हती, पाऊस पडलाच नव्हता. त्यामुळे इथले गावकरी खूप संकटात होते, कष्टात होते आणि खूप त्रासले होते. त्यांना कळत नव्हतं की काय करायचं. मग तेव्हा गोपालनंद स्वामी जे आहेत, म्हणजे हे स्वामीनारायण महाराजांचे भक्त होते. म्हणजे स्वामीनारायण महाराज गोपालनंद स्वामींचे गुरु होते. तर हे जे आहेत यांनी स्वामीनारायण महाराजांकडे, म्हणजे ह्या गावची लोक जी आहेत ती ह्या गोपालनंद महाराजांकडे येतात आणि त्यांना सांगतात की आमच्या गावामध्ये असा असा दुष्काळ आहे, तुम्ही या आमच्याकडे. कारण बाजूच्याच गावामध्ये हे गोपालनंद स्वामी हे आले होते
त्यानंतर मग गोपालनंद स्वामी बोलले की ठीक आहे, मी येतो तुमच्या इथं. मग तेव्हा गोपालनंद स्वामी यांच्या म्हणजे ह्या गावात येतात. आल्यानंतर जसं गावाची जी वेश असते तर ते प्रवेश करत असतात गावामध्ये, तर तिथं खूप असे दगडं वेगवेगळ्या आकाराचे ठेवलेले दिसतात. मग गोपालनंद स्वामी विचारतात गावकऱ्यांना की ही दगडं कसली आहेत, ह्या शिळा ज्या आहेत त्या कसल्या आहेत. तर तेव्हा तिथले लोक सांगतात की ह्या आमच्या म्हणजे ह्या गावासाठी जर कोणी चांगलं कार्य केलं असेल तर त्यांच्या नावाची शिळा म्हणजे हा जो दगड आहे तो आम्ही इथं असा गावाबाहेर हा मांडतो किंवा मूर्ती स्वरूपात तो दगड त्यांच्या नावाने हा ठेवतो असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की एक दगड मी याच्यातला घेऊ का. मग त्यांनी दगड घेतला तिथला, म्हणजे हो सांगितलं गावकऱ्यांनी की मग त्याच्यातला एक दगड त्यांनी घेतला आणि मूर्तिकाराला सांगितलं की ह्या दगडातनं तुला हनुमानाची मूर्तीही बनवायची आहे. तेव्हा ते मूर्तिकार गोपालनंद स्वामी यांना म्हटले की मी एवढा म्हणजे इतकी चांगली मूर्ती बनवणारा मी नाही आहे, माझ्या हाताने हनुमानाची मूर्ती नाही बनणार. तर गोपालनंद स्वामी त्यांना म्हटले की तू घाबरू नको, तू मूर्ती बनव, खरंच तू खूप छान मूर्ती बनवशील. आणि जेव्हा त्यांनी असं सांगितलं तर मूर्तिकाराने खरंच छान आणि सुरेख अशी मूर्ती बनवली. तर ती मूर्ती बनवल्यानंतर ते मूर्तीला म्हणजे त्या दगडास्वरूप ते मूर्तीला इथं आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथं केली त्यांनी गोपालनंद स्वामींनी. आणि मग त्यांच्याकडे एक काठी होती, ती काठी ते मूर्तीजवळ ते लावतात आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा हे करत असतात. तर प्राणप्रतिष्ठा करताना सगळे तिथं 52 जे हनुमान होते ते 52 हनुमान तिथं उपस्थित झाले आणि मग त्यांच्यातनं ते 52 हनुमान म्हटले की आमच्यातला कुठला हनुमान इथं विराजित होईल किंवा इथं राहील ते आता सांगा तुम्ही. तर तेव्हा ते पण कन्फ्यूज झाले गोपालनंद स्वामी. मग ते अमरधामला गेले स्वामीनारायण महाराजांकडे आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी स्वामीनारायण महाराजांना विचारलं की सारंगपूर गाव आहे तर त्या गावामध्ये मला हनुमानाची मूर्ती मी तिथं बनवली तर तिची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे, तर कुठल्या हनुमानाला मी तिथं प्रस्थापित म्हणजे प्राणप्रतिष्ठा त्यांची करू असं. त्यानंतर स्वामीनारायण महाराज म्हणतात की वनवासामध्ये ज्या हनुमानाने माझी मदत केली होती, मला खाऊ पिऊ घातलं होतं, तर त्या हनुमानाला म्हणजे रामदूत हनुमान ज्यांना आपण म्हणतो तर ते रामदूत हनुमान तिथं त्यांना स्थापना करायला सांगा. मग नंतर गोपालनंद स्वामी परत येतात आणि आल्यानंतर मग ते आदेश देतात त्या हनुमानांपैकी की जो रामदूत हनुमान आहे त्यांनी इथं प्रस्थापित म्हणजे इथं विराजमान व्हावे असं. त्यानंतर रामदूत हनुमान ह्या मूर्तीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मग गोपालनंद स्वामी यांनी ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तर प्राणप्रतिष्ठा करत असताना गोपालनंद स्वामींकडे जी काठी होती ती लोखंडी काठीने त्यांनी मूर्तीला स्पर्श केला. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा ते तेजोमय रूपाने त्या मूर्तीकडे बघत होते तर हळूहळू त्या मूर्तीमध्ये प्राण येत गेले, म्हणजे ती मूर्ती जिवंत होत गेली आणि ती हालचाल करायला लागली. तर ही प्राणप्रतिष्ठा करताना सगळे देवदेवता पण इथं उपस्थित होते. तर त्यांनी नंतर गोपालनंद स्वामींना थांबवले की थांबा, तुम्ही हे काय करताय असं. तर तेव्हा गोपालनंद स्वामी पण शुद्धीवर आले म्हणजे भानावर आले आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही खूप मोठं कार्य होताना चुकीचं कार्य होताना तुम्ही थांबवलं तर मला क्षमा करा, मला नव्हतं माहिती की ही मूर्ती एकदम जिवंत होऊन जाईल असं. त्यामुळे जशी ती काडी काढली तर त्यानंतर हे बघा हनुमान आपल्याला इथं हसताना दिसत आहेत म्हणजे बोलत आहेत जसे काही. जर ती काडी त्यांनी काढली नसती किंवा गोपालनंद स्वामींना जागं केलं नसतं तर म्हणजे आता ह्या कलयुगामध्ये हे जे हनुमानाची मूर्ती आहे ती आपल्याशी बोलू शकली असती, म्हणजे जिवंत ती हनुमानाची मूर्ती ही इथं झाली असती. पण ती काढली एक काडी, त्याच्यानंतर हे हनुमान असे आपल्याला बोलणाऱ्या स्वरूपात किंवा हसणाऱ्या स्वरूपात यांचा हा चेहरा आपल्याला इथं हा दिसतोय. तर त्याचं कारण हे असं आहे. तर त्याच्यानंतर मग त्यांनी ती काडी काढली आणि नंतर मग सांगितलं की इथं कोणी पण भक्त येतील, त्यांनी हनुमानाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुझ्याकडे कुठला पण भक्त येईल त्याची कोणती पण समस्या असेल, पीडा असेल, त्याच्यापासून तुला मुक्त करायचं आहे. आणि जर त्यांना कोणी त्रास देत असेल भक्तांना, जसं की म्हणजे पिशाप वगैरे भूत असं काही त्यांना त्रास देत असेल तर त्यांना देखील तू मुक्त करायचं आहे त्यांच्यापासून. तर ती काडी जी आहे ना हे बघा साईडला इथं ठेवलेली दिसत आहे.
तर ती काडी तिथं ठेवली आहे, तर त्या काडीच्या स्पर्शाने जे भूत वगैरे असतात ते देखील हे पळून जातात, अशी इथं मान्यता आहे. तर या पद्धतीने या हनुमानाच्या मूर्तीचीही स्थापना इथं झाली होती. हनुमानाची प्रतिमा हँडलबार मिशा असलेली एक भक्कम आकृती आपल्याला इथं पाहायला मिळते. मादी राक्षसाला त्याच्या पायाखाली चिरडणे, म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की स्त्रीच्या स्वरूपामध्ये इथं शनिदेव आहेत, ते आपल्याला मूर्तीचे इथं दिसतील. आणि त्याच्यानंतर दात काढणे म्हणजे हसणे, फळ देणारे माकड परिचयाने भरलेल्या मूर्तीमध्ये उभे आहेत इथं ते दिसतंय. 1899 वडतालच्या कोठारी गोरधनदास यांनी मूर्तीचे कामकाज, ह्या मंदिराचे कामकाज सांभाळण्यासाठी शास्त्रीय यज्ञ पुरुषांची नियुक्ती केली होती. त्याच्या कार्यकाळामध्ये शास्त्रीय यज्ञ पुरुषदास यांनी जागेचे नूतनीकरण केले, शेजारीच बंगला बांधला आणि कॉम्प्लेक्समधल्या सध्याच्या स्थितीत आणण्यासाठी अगदी आपली जी जमीन होती ती संपादित केली इकडे. आता या मंदिराची वास्तू जी आहे तर प्रतिमा इतकी शक्तिशाली असल्यासारखं दिसतं ना, तर त्यावर नजर ठेवल्याने वाईट आत्म्यांवर परिणाम होतो. शनिवार हा मानसिक आजार आणि इतर विकारांनी ग्रस्त लोकांसाठी विशेष विधीसाठी नियुक्त केलेला हा दिवस आहे. सद्गुरू गोपालनंद स्वामींनी प्राणप्रतिष्ठा जेव्हा केली होती याची, तर त्याच्या त्या वापरातून काठीतून या मंदिरात आपल्याला आणलं जातं. म्हणजे ही बाजूलाच ही काठी ठेवलेली आहे इकडे, जी आता चांदीने झाकलेली आहे. आणि नंतर मग इथले जे ब्राह्मण आहे ते गृहस्थाला मंदिराच्या खाली एक जागा आहे, तर ती पण म्हणजे दिसते ते आपल्याला, दरवाजा बंद असतो, तर त्या जागेमध्ये ते घेऊन जातात आणि मग त्या लोकांवरची काही असेल तर ती भूत पिशाची शक्ती ही काढली जाते. तर ह्या काठीच्या सहाय्याने ते केले जातं. त्यानंतर हे मंदिराच्या बाजूला हे बघा, हा आपल्याला रथ दिसतो आहे. तर हा जो रथ आहे स्वामीनारायण महाराजांचा रथ, बैलगाडी याला म्हणतात किंवा रथ म्हटलं जातं. तर त्यांचा हा रथ आहे. तर या रथाखाली उभं राहून आपण जर काही मागितलं तर स्वामीनारायण महाराज आपली ती इच्छा नक्की पूर्ण करतात. तर हे त्यांच्या वस्तू आहेत काही. स्वामीनारायण महाराजांचं वास्तव्य इथं होतं बराच काळ. हा दगड आहे, ही शिळा आहे ज्याच्यावर स्वामीनारायण महाराज आंघोळ करायचे, ती देखील अजून तिथं सांभाळून ठेवली आहे. ही त्यांची पेटी, त्यांचं सामान आहे याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं सांभाळून ठेवल्या आहेत आणि आपल्याला त्या बघायला मिळतात, त्यांना हात लावायला मिळतो. हे सगळं झाल्यानंतर रात्रीचे 8:30 तरी झाले होते, दर्शन होत काही गर्दी जास्त नव्हती, छान असं दर्शन झालं. मग आम्ही कष्टभंजन भोजनालयामध्ये जेवणासाठी हे गेलो. हे बघा खूप मोठं हे भोजनालय आहे. तर या भोजनालयात आम्ही जेवणासाठी गेलो. इथं फ्रीमध्ये जेवण असतं, सकाळचं म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता देखील इथं आपल्याला हा मिळतो. तर आम्ही गेलो, तर असं चढण्यासाठी इथं लिफ्ट होती की म्हातारे माणसं असतील किंवा काय तर त्यांना ते इझी पडेल असं. तर बघा खूप असं मोठं हे भोजनालय होतं. त्या तिथं जेवणासाठी मग आपल्या हाताने ताट घ्यायचं आणि मग तिकडे आपण हे जेवायचं. बघा किती जण बसलेले आहेत, खूप मोठा हॉल आहे. एका वेळेस 5,000 लोक हे इथं जेवण करू शकतात. म्हणजे एकदा या हॉलमध्ये एका वेळेस 5,000 लोक हे बसून जेवण करू शकतात. तर बघा उपवास होता त्या दिवशी, तर मस्त भगर इथं बनवली होती, भगर आणि आमटी. एकादशीचा उपवास होता ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर बघा जसं भक्तांचा उपवास आहे तर त्यांच्यासाठी ही गोष्ट तिथं केली होती. त्यानंतर हे बाजूला आहे स्वामीनारायण यांचं मंदिर. खूप असं मस्त प्रशस्त हे मंदिर होतं. एखाद्या राजवाड्यासारखं हे वाटत होतं. वाटतच नव्हतं स्वामीनारायणाचं मंदिर आहे. मला तर असं फील होत होतं की मी जोधपूर किंवा जयपूर साईडला आलेले आहे आणि तिथं कसे मोठमोठे राजवाडे असतात त्याच्यासारखंच हे होतं. ही पालखी होती स्वामीनारायण महाराजांची डोली. किती सुंदर असं रात्रीचा हा देखावा दिसतोय, किती मस्त वातावरण हे वाटतं आहे. अगदी डोळे भरून बघण्यासारखं आहे. खूप छान असं फील वाटत होतं आणि मनालाही खूप छान अशी शांतता इथं मिळत होती. आता हे ओपन थिएटर आहे, तर इथं स्वामीनारायण महाराजांचे पिक्चर किंवा आपले हिंदी मूव्ही धार्मिक वगैरे ते इथं दाखवले जात होते. तर रात्रभर हे चालू असतं त्यांनी सांगितलं. तर इथं बसून आपण हे मस्त याचा आनंद घेऊ शकतो. मोठं गार्डन होतं, खूप छान होतं फिरण्यासारखं.
खूप छान वाटत होतं. आणि हे मंदिर जे आहे ते 9 वाजता बंद होतात सगळे. तर आपण स्वामीनारायण महाराजांचं दर्शन एका मंदिरातच झालं, कारण बाकीच्या मंदिरात पोहोचेपर्यंत 9 वाजले होते. तर ते खूप छान असं इकडे वातावरण आणि क्लायमेट हे मला वाटलं. त्यानंतर हे बघा, हनुमानजी यांच्या तोंडात जर आपण नारळ टाकलं तर खाली हे आपल्याला फोडून अर्ध नारळ आपल्यापर्यंत येतं, म्हणजे घाणही होणार नाही आणि पाणी पण सांडणार नाही कुठे. तर असे हनुमान आपल्याला प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? हे लोक उत्सुकतेने बघत होते, नारळ कुठे जातं, काय जातं असं. तर एक उत्सुकता असते ना, की अरे आपण नारळ टाकलं आणि डायरेक्ट त्याच्यातनं मध्ये कोणी बसलं आहे का काय असं वाटत होतं. पण ते मशीनद्वारे सगळं केलं जातं. त्यानंतर इकडे विकण्यासाठी पुस्तकं होती, काही वस्तू होत्या, हनुमानाची मूर्ती होती, खूप साऱ्या वस्तू होत्या. कष्टभंजन हनुमानाच्या फ्रेम होत्या, चांदीतल्या मूर्ती होत्या, नंतर साध्या मूर्ती होत्या, अगरबत्ती होती, घरात आपण लावू शकतो असे काही शो पीस होते. नंतर काही मौली होत्या, धागे होते, काळे धागे आपण म्हणतो ते मौली धागा. तर असं इथं बरंच काही हे होतं. तर हे बघा, हे 3D हनुमान होते. खूप छान असं वाटत होतं. मी तुम्हाला दाखवते की तुम्ही कुठल्या पण अँगलने बघाल तर असं वाटेल की ते आपल्याकडेच बघतायत असं. बघा, मी तुम्हाला पूर्ण राऊंड फिरून दाखवलं. आता सकाळ झाली, आम्ही रात्री झोपलो, सकाळ झाली, सकाळी परत आम्ही दर्शनासाठी आलो. तर हा सकाळचा व्ह्यू, हे व्हाईट हाऊस आहे. रात्रीचं बघा आणि आत्ता सकाळचं बघा. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठला व्ह्यू तुम्हाला जास्त आवडला. मी माझं पर्सनली जर सांगितलं तुम्हाला तर मला रात्रीचा व्ह्यू हा खरंच खूप आवडला आहे. बघा सकाळी कसं दिसतंय आणि रात्री कसं दिसत होतं. तर आम्ही 2दा दर्शन घेतलं. द्वारकाला पण आम्ही गेलो होतो, तेव्हा पण संध्याकाळी आणि सकाळी 2दा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर सोमनाथलाही 2 वेळेस दर्शन घेतलं आणि इथं आलो तर इथं देखील आपलं 2दा दर्शन झालं. तर छान वाटतं असं की 2दा आपण जर तिथं राहतोय तर तिथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जातो. मग सकाळी आम्ही जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा तिथं थोडं बसलो मंदिरामध्ये. रात्री नव्हतो बसलो, कारण तेव्हा घाईगडबडीत असं बघायला नाही मिळालं जागा आहे का नाही. तर नंतर सकाळी जेव्हा शांतता होती मग सकाळी आम्ही तिथं मंदिरात बसून हनुमान चालीसा म्हटला आणि नंतर हनुमानाचं नामस्मरण केलं. नमस्कार करून मग आम्ही बाहेर आलो. तर हे सकाळचं आहे दृश्य. आता हे स्वामीनारायणचं मंदिर आहे, हे दाखवायचं राहिलं होतं तुम्हाला. तर हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. एका मंदिरात आम्हाला दर्शन मिळालं होतं. खूप असं छान इथं लाईटिंग वगैरे होती मंदिरांमध्ये. तर खूप सारे फोटोज मी क्लिक केले आहेत. तर ह्या सगळ्या ट्रिपचे माझे फोटोज असतील ते जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा. तिथं तुम्हाला सगळे फोटोज बघायला मिळतील. खूप छान असे फोटोज आलेले आहेत. तर हे रात्रीचं आहे. स्वामीनारायण मंदिरात त्यांच्या पादुका होत्या. तर तिकडे त्यांचं काय सेवा करतात ते मला माहीत नव्हतं, त्यामुळे काही आयडिया नव्हती. पण जे नेहमी येतात त्यांना माहीत असतं, तर ते तिथं त्या पद्धतीने करत होते. तर कसं वाटलं तुम्हाला कष्टभंजन हनुमान महाराजांचं दर्शन? मला तर खूप प्रसन्न वाटलं इथं येऊन. मी कधी म्हणजे ऐकलं देखील नव्हतं सारंगपूरचं हनुमान मंदिर वगैरे कष्टभंजन. मी पहिल्यांदा ऐकलं. मला फक्त एक झोपलेले हनुमानाचं मंदिर आहे औरंगाबादकडे जाताना, आपण जे आता संभाजीनगर आहे, तर संभाजीनगरकडे जाताना जळगाव टू संभाजीनगर आपण जाणार तेव्हा ते रस्त्यामध्ये ते आपल्याला लागतं घाटावर. बहुतेक कन्नड घाटामध्ये ते आहे. तेच मला हनुमानाचं मंदिर एक माहिती होतं. पण हे आमचे जे जिजू आहेत तर त्यांनी या मंदिरामध्ये काम केलं होतं AC लावायचं, तर त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं हे आणि ते आम्हाला तिथं घेऊन गेले. तर खरंच थँक्यू. खूप छान असं हे मंदिर होतं त्यांनी जे आम्हाला दाखवलं हे. तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिराचं दर्शन घेऊन तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. दरवेळेस सांगायला नाही पाहिजे, लाईक करा, तुम्ही शेअर करा. मी इतके छान व्हिडिओज तुमच्यासाठी बनवते. मी जिकडे जाते तिकडचं सगळं काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. वेळ काढून वगैरे व्हिडिओ काढते, डिटेलमध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देते. तुम्ही रेसिपीच्या व्हिडिओला जसं प्रेम देता तसंच माझ्या टूर आणि ट्रॅव्हलच्या म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओला देखील प्रेम करा. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्याच्याने फॉलोअर्स वाढतील वगैरे असं. तर चला भेटूया पुढच्या. मला असं सांगायला नाही आवडतो, तर पण काय करू, सांगावं लागेल.
तर चला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जय श्रीराम.